अनेकांना कल्पना नाहीये किंवा हा व्हिडिओ जे बघत असतील त्यांनाही माहीत नाहीये की आपण ज्या धर्तीवरती आज इथे जमा झालो आहोत त्या धर्तीचा इतिहास काय आहे, या मातीमध्ये काय राष्ट्रतेज आहे किंवा या मातीतून असं स्फुल्लिंग पेटवलं होतं एकेकाळी की ज्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ राहू दे, त्याच्याही अगोदर अगदी 2000 वर्ष मागे आपण जर गेलो तर साधारणतः ह्या घोडबंदर किल्ल्याला 2250 वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. त्याच्या आधी किती मलाही माहिती नाही. ज्ञात इतिहास म्हणजे जो लेखी इतिहास असतो असा साधारणतः 2250 हा शालिवाहन काळाच्या अगोदरच्या गोष्टी मी करतोय. ज्या वेळेला या घोडबंदर नावाच्या बंदरामधून घोड्यांचा व्यापार सुरू झाला होता आणि म्हणून या किल्ल्यालाही नाव घोडबंदर. आणि या घोडबंदरमध्ये अरबस्थानातून येणारे घोडे उतरवून इथून ते घोडे इथून पुढे ठाणे, कल्याण आणि त्या नाणेघाटातून जुन्नर मार्गे संपूर्ण भारतामध्ये पुढे त्याचा व्यापार चालत असे. आणि असं हे सर्वात महत्त्वाचं असं व्यापारी केंद्र किती वर्षापूर्वीची गोष्ट करतोय मी, 2250 वर्षापूर्वीची गोष्ट करतोय. म्हणजे येशू ख्रिस्त पण तेव्हा जन्माला आला नव्हता, अशा वेळची गोष्ट करतोय. त्यावेळेचा शालिवाहन राजा, मराठी राजा, त्याची राजधानी होती प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण. असा पैठणच्या आमच्या महाराष्ट्रातल्या भूमीतला हा राजा, ज्याने जेव्हा भारतावरती शकांचं आक्रमण झालं त्या शकांना इथून त्याने जाऊन पानिपतला युद्ध करून त्यांना पुन्हा वायव्येकडे ढकलून दिलेलं आहे, परतवून लावलेलं आहे. एवढा मोठा पराक्रम एका मराठी राजाने त्या काळी केलेला आहे 2250 वर्षापूर्वी. त्याच्या काळातलं हे घोडबंदर हा किल्ला आणि हे बंदर, अशा या घोडबंदर किल्ल्याच्या सर्वात मोठ्या बुरुजावरती जिथे ही भगवी पताका, खूप उंच अशी पताका तुम्हाला दिसत असेल कदाचित, इथे आम्ही उभे आहोत. आणि मराठी एकीकरण समितीने नेहमीच प्रयत्न केलेला आहे की जिथे जिथे अशी स्मारकं आहेत, विशेषतः अश्वारूढ असं शिवस्मारक आहे, तिथे येथे महिन्यातून एकदा तरी शिवस्मरण झालं पाहिजे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना लोकांनी एकत्रित येऊन वंदिलं पाहिजे आणि त्यांची आठवण ताजी ठेवली पाहिजे. तरच आपण पुढच्या पिढीला हे जे स्फुल्लिंग आहे ते पुढे आपण प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो. तसंच आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे ते अश्वारूढ असे स्मारक आहेत, शिवस्मारक आहेत, म्हणजे संभाजीनगर घ्या तुम्ही, कोकणातलं खेड घ्या, साताऱ्याचं अश्वारूढ स्मारक घ्या, पुण्याचं घ्या तुम्ही, कल्याणचं दुर्गाडी किल्ल्याचं स्मारक घ्या किंवा इथे मागाटणेचं स्मारक असेल. मीरा रोडमध्येही एक काशीमेरा हे आमचं जुनं अश्वारूढ स्मारक आहे आणि त्यानंतर नवीन झालेलं घोडबंदर नाक्यावरचं अश्वारूढ स्मारक. इथे दोन्ही ठिकाणी मराठी एकीकरण समितीकडून दर महिन्याला तिथे शिवस्मरण होतं. आजपासून दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी आम्ही घोडबंदर किल्ल्यावरती हे शिवस्मरण करण्याचं आम्ही सुरुवात केलेली आहे. या प्रथेचा, या परंपरेचा, या सुरू होणाऱ्या परंपरेचा एक भाग म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना मी इथे प्रेरित करतो आणि तुम्हाला आवाहन करतो की दर महिन्याच्या 3ऱ्या रविवारी तुम्हा सर्वांना, मीरा भाईंदरच्याच नव्हे त्या आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांना, सर्व शिवप्रेमींना, सर्व महाराष्ट्रप्रेमींना इथे यायचं आहे या किल्ल्यावरती संध्याकाळी 7:30 वाजता. आणि आपण ही नवीन प्रथा सुरू करतोय की इथे येऊन छत्रपती शिवरायांची आरती म्हणजे शिवस्मरण करायचं आहे, छत्रपती शिवरायांचा जयघोष करायचा आहे, राष्ट्रगीत म्हणण्यापेक्षा राज्यगीत गायचं आहे आणि आपण ही ऊर्जा घेऊन पूर्ण महिनाभर आपण आपल्या परिसरामध्ये आपली सगळी कामं करून घ्यायची आहेत. छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलेलं आहे स्वराज्य म्हणजे काय आणि या स्वराज्य सुराज्य करण्याकरता काय केलं पाहिजे हे शिकण्याकरता आपण सर्वांनी बालगोपाळांनी इथे येऊन ही ऊर्जा घेणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आज या किल्ल्याचा मी तुम्हाला थोडक्यात अगदी एका ओळीमध्ये इतिहास सांगितलेला आहे, पण त्याच्यापेक्षा अधिक मी तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्ही आलात या किल्ल्यावरती तर तुम्हाला दर रविवारी मी काहीतरी उद्बोधक आणि उत्स्फूर्त असं काहीतरी नवीन तुम्हाला दरवेळेला सांगत जाईन. एवढा आपला प्रचंड इतिहास आहे महाराष्ट्राचा. आज म्हणजे मागच्या दिवाळीलाही आम्ही हा व्हिडिओ केला होता की ह्या जे आमचं हे भूषण आहे मीरा भाईंदरचं सर्वात मोठं, आमचा हा गर्व आहे असा हा घोडबंदर किल्ला, याच्यावरती काळोख आहे. आजही इथे महानगरपालिकेने दिवा लावलेला नाही, कारण हे स्थानिकांचं राज्य आपण म्हणत असताना स्थानिकांचा उत्साह नाही आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्याचे चालवतात त्या महानगरपालिकेचा, त्या आयुक्तांचा, त्या अधिकाऱ्यांचा इथे दुर्लक्ष झालेलं आहे. आपण सर्वांनी याच्या मागे आवाज उचलला पाहिजे. आज आपल्यासोबत सन्माननीय माजी महापौर 2 इथे उपस्थित आहेत आणि त्या आता आजी नगरसेविकासुद्धा आहेत, ज्योत्स्ना हसनाळे ताई आणि निर्मला सावळे. त्याच्यासोबत आता नवनिर्वाचित कुठे गेल्या मयुरी सचिन म्हात्रे या इथे उपस्थित आहेत. मराठी एकीकरण समिती सर्व शिलेदार आणि आसपासचे शहरामधले सर्व शिलेदार, नागरिक, शिवप्रेमी इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर मी हे सांगतोय की येत्या महिन्याभरामध्ये या किल्ल्यावरती
दिवे लागले पाहिजेत, लाईट झाली पाहिजे, रोषणाई झाली पाहिजे. त्याच्याकरता आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे आहेत. आणि ह्या तिन्ही नगरसेवकांना माझं हे कळकळीची विनंती आहे की तुम्ही सभागृहात गेल्यावरती तुमचं पहिलं पत्र, मला ज्योत्स्नाताई म्हणाले की उद्याच मी पहिलं पत्र देणार आहे, तुम्ही हे पत्र देऊन कमीत कमी तात्पुरती लाईट इथे आली पाहिजे. आणि महिन्याभरामध्ये एखादा हाय मासचं टेंडर तुम्ही पास केलात तर मला वाटतं अख्खा किल्ला उजळून निघेल. कारण हे आमच्या शौर्याचं प्रतीक आहे, ही आमची परंपरा आहे, ही मातीचं एक देणं आपल्याला लागतं, ते देणं आपण पूर्ण केलं पाहिजे. याच्याकरता आजपासून मी ही प्रथा सुरू करतो की जेणेकरून पूर्ण मीरा भाईंदर शहराला घोडबंदर किल्ला हे आपलं अस्तित्व आहे, आपली ओळख आहे, ही लोकांना कळली पाहिजे. याच्यानंतर आम्ही आणखीन एक रविवार आम्ही धरून धारावी किल्ल्यावरती पण अशाच प्रकारे आम्ही नियोजन करू. तोही किल्ला पूर्णपणे प्रकाशित झाला पाहिजे. आज महानगरपालिका विविध कार्यक्रमावरती अगदी लाखोची करोडोची कंत्राटं देते, पण हे जे आमचं स्फुल्लिंग आहे, आमचं अस्तित्व आहे, आमची अस्मिता आहे, आमची ओळख आहे, ह्याच्यावरती मात्र खर्च होत नाही. याच्यामागे काहीतरी षडयंत्र असावं असं मला नेहमी वाटतं आणि नेहमी माझ्या भाषणामध्ये मी बोलून दाखवतो. ही आमची ओळख ठळकपणे जाणवावी अशाकरता आयुक्तांनी प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो आणि आज रजा घेतो. जय महाराष्ट्र, जय मराठी, जय हिंद.